पदवीधर असलेले विद्यार्थी जर रस्त्यावर येत असतील आणि पदवीधर आमदार हे घरात बसत असतील तर मग त्या आमदारकीचा उपयोग कुणाला आहे? नीट पेपर फुटी संदर्भात सुद्धा आमदारांनी कोणताही ब्रशब्द काढला नाही. शिक्षक पात्रता परीक्षा TETचा पेपर फुटल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय अशी बातमी आहे. महिन्यामध्ये नीट पेपर फुटी झाली आणि त्यानंतर राज्यात गदारोळ माजला. पण त्यानंतर सुद्धा अतिशय निंदनीय प्रकार राज्यात घडत आहेत. पेपर फुटीसारखे असे प्रकार जर घडत असतील तर विद्यार्थ्यांनी इथून पुढे परीक्षा द्यायच्या की नाहीत? एकीकडे पात्रता परीक्षा सक्तीची करायची आणि तर मग त्या पेपरची जबाबदारी घेणार कोण? अशा पद्धतीनं एखादा पेपर फुटला की ती परीक्षा रद्द करायची, झाला निर्णय. एवढ्याच निर्णयावरती सरकार थांबतं. त्या पेपर फुटीनंतर पुढे काय कारवाई झाली? नीटचा पेपर फुटल्यानंतर काय कारवाई झाली? फक्त त्या आरोपींना अटक झाल्यानंतर विषय संपतो का?